अकोले तालुका रेल्वे बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आज या ठिकाणी सर्वपक्षीय आणि प्रमुख सजग नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेत। अत्यंत उत्स्फूर्त अशी मीटिंग या ठिकाणी रेस्ट हाऊसला संपन्न झाली आणि त्यामध्ये काही निर्धारित कार्यक्रम या ठिकाणी ठरलेला आहे। 11 तारखेला अकोलेच्या तहसील कार्यालयावर प्राथमिक निवेदन देऊन मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी या आंदोलनाची व्याप्ती कशी वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी आजच्या मीटिंगमध्ये ठरला। त्यानंतर 16 तारखेला संगमनेरच्या प्रांत कार्यालयामध्ये मोठ्या स्वरूपावर त्या ठिकाणी सुद्धा संगमनेरकरांमध्ये आंदोलनाची धार वाढावी आणि अकोलेकरांवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायामध्ये आम्ही तुम्ही मोठे भाऊ आहात, आम्ही तुमच्याबरोबर आहोत अशा प्रकारचा विश्वास निर्माण करण्यासाठी संगमनेर प्रांत कार्यालयावर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये निवेदन देऊन त्या ठिकाणी आपला जो काही आक्रोश आहे तो व्यक्त करण्यात येणार आहे। त्याचबरोबर शेवटचा टप्पा जो राहणार आहे तो या आंदोलनाचा शेवटचा टप्पा म्हणजे चाकण जे आहे पुण्याचं आपलं सगळ्यात महत्त्वाचं, ज्या प्रवासाचा त्रास संपूर्ण अकोलेकरांना नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांना होत असतो, त्या चाकणचं झाकण बंद करण्यासाठी राज्यातील सगळे खासदार, या मतदारसंघातले आमदार, लोकप्रतिनिधी आणि अकोलेकर जनता, संगमनेरकर जनता मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून संपूर्ण चाकण बंद करण्याचा निर्णय हा या आजच्या मीटिंगमध्ये ठरलेला आहे। आणि त्यासाठी नजीकच्या काळामध्ये ज्या ज्या बैठका कराव्या लागतील त्या सगळ्या बैठकांसाठी या तालुक्यातले सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, तरुण, युवती वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आखून हा निर्णायक टप्पा, लढ्याचा टप्पा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत।